नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी पोर्टलवर आलेली नवीन अपडेट. या ठिकाणी तुमचे हॉल तिकीट आता तुम्ही जर 2026 मध्ये सीईटीचे एक्झाम देताय तर तुमचे हॉल तिकीट काय झालेले सीईटी सेल वरती रिलीज झालेले. बघा ही ऑफिशियल नोटीस आहे. बघा या ठिकाणी जर तुम्ही सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती आले, डाउनलोडिंग सीईटी 2026 हॉल तिकीट, ज्याची ही इम्पॉर्टंट नोटीस आहे. बघा डाउनलोडिंग ऑफ सीईटी 2026 हॉल तिकीट, जे की 17/3/2026 ला आलेले. नोटीस मध्ये काय दिले सविस्तरपणे जाणून घेण्यापूर्वी जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. आता विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन अपडेटसाठी जे की तुमच्या खूप महत्त्वाचे असतात बघा, तुमच्या अकॅडमिक काउन्सिलिंग साठी जर तुमच्याकडून जर एखादी जरी अपडेट मिस झाली तर याचा परिणाम तुमच्या ऍडमिशन वरती होतो. तर यासाठी काय करतोय मी, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतोय. लगेच जायचंय व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचंय, जेणेकरून जे काही नवीन अपडेट असतील बघा ते तुमचे मिस होणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये जर सीईटीची एक्झाम देताय तर नेक्स्ट स्टेप अकॅडमीने बनवली तुमच्यासाठी स्पेशल मॉक टेस्ट. ओके, तर ही मॉक टेस्ट भेटणार बघा तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरती. ओके, मग ऍप्लिकेशनला कुठून डाउनलोड करायचे तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप्लिकेशनचे लिंक दिलेले बघा. जसं तुमचा एक्झाम होतो, ज्या प्रकारे कम्प्युटरवरती एक क्वेश्चन असतो त्याचे 4 पर्याय असतात, जसं तिथं टायमर येतो, जसं रिअल एक्झाम होतो तुमचा, तसंच तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ऍप्लिकेशन वरती नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरती काय येणार, एक्झामचा फील येणार. जसं कम्प्युटरवरती एक्झाम होतो त्याच प्रकारे काय होणार, नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या मोबाईल ऍप्लिकेशन वरती तुमचा एक्झाम तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. मग कसं द्यायचं आणि कशा प्रकारे होणार सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय. बघा टेस्ट सिरीज असणार बघा सीईटीच्या कॅन्डिडेटसाठी. तर याच्यावरती काय करायचंय, लगेच क्लिक करायचंय, जेणेकरून मग या ठिकाणी तुमचा जो काही सब्जेक्ट असेल बघा, या ठिकाणी मॅथची दिलेली आता मॅथमॅटिकल लॉजिक. या टेस्ट मध्ये जर तुम्ही गेले तर या ठिकाणी काय आता तुमचे इन्स्ट्रक्शन असणार बघा. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देणार, जसं कम्प्युटरवरती इन्स्ट्रक्शन येणार त्या प्रकारे सगळे इन्स्ट्रक्शन येणार, सगळे वाचून घ्यायचे. ऍग्री अँड कंटिन्यूच्या बटनवरती क्लिक करायचंय, लगेच काय येणार, हा क्वेश्चन येणार बघा या ठिकाणी. ओके, आणि या ठिकाणी लगेच ऑप्शन येणार, तुम्ही लगेच याच्यावरती काय करायचंय, क्लिक करायचंय. बघा या ठिकाणी टाइम पण दिलेला आहे तुम्हाला, टाइमाच्या आज सगळे क्वेश्चन करायचे, जेणेकरून काय होईल, तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी असे तुम्हाला क्वेश्चन वाचून अटेम्प्ट करायचे आणि लगेच फायनल सबमिट करायचे. किती क्वेश्चन सबमिट करताय, त्यानंतर अटेम्प्ट किती केले, अनअटेम्प्ट किती केले, सगळं जसं तुम्हाला सीईटीच्या पोर्टलवरती ज्यावेळेस तुम्ही एक्झाम सेंटरवरती एक्झाम देता तसंच काय येणार, तुमच्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये सगळं टेस्टचं फील येणार. सबमिट अँड टेस्ट वरती क्लिक करायचं विद्यार्थी मित्रांनो, प्रोसीड करायचंय. त्यानंतर लगेच तुम्हाला काय दिसणार, यामध्ये तुमचं रिझल्ट दिसणार. व्ह्यू रिझल्ट वरती क्लिक करायचंय. आता यामध्ये लगेच तुम्हाला दिसणार विद्यार्थी मित्रांनो तुमचे किती युअर स्कोर किती, रँक किती, पर्सेंटाईल किती, करेक्ट किती, इनकरेक्ट किती, अनअटेम्प्ट किती, अॅक्युरन्सी किती. आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या जर तुम्ही टेस्ट देताय तर तुम्ही काय करू शकता, जास्तीत जास्त एक्झाम मध्ये पर्सेंटाईल घेऊन येऊ शकता. कारण ह्या टेस्ट मध्ये आपण तेच प्रश्न या ठिकाणी काय केलेले, इन्क्लूड केलेले, जे आतापर्यंत सीईटीच्या एक्झाम मध्ये येऊन गेलेले प्रश्न व त्यासोबत जे आगामी एक्झाम मध्ये जे एक्झामिनर जे प्रश्न सेट करतो त्याच लेवलचे प्रश्न काय घेतलेले आपण या टेस्ट सिरीज मध्ये घेतलेले. आता विद्यार्थी मित्रांनो या नोटीस मध्ये काय दिलंय, डाउनलोडिंग ऑफ सीईटी 2026 हॉल तिकीट सविस्तरपणे जाणून घेऊया. जर अजून पण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करून द्यायचंय, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचे. आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा सर्वात पहिले तर यामध्ये बघा तुमच्या या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोफेशनल कोर्स फॉर द अकॅडमिक इयर 2026-27 विल बी कंडक्टेड ड्युरिंग द पिरियड 24 मार्च टू 16 मे. म्हणजे या ठिकाणी 24 मे ते 16 मे दरम्यान ज्या काही तुमच्या सीईटीचे एक्झाम होणार आहे त्यांचे हॉल तिकीट आता काय झालेले पोर्टलवरती रिलीज झालेले. जाणून घेऊया सविस्तरपणे. बघा the final examination schedule for the respective CET examination has already been published on the official website for the information of the candidate and parents. मी तुम्हाला पहिलेच व्हिडिओ बनवून सांगून दिले, आपण अगोदरच व्हिडिओ घेतलेला आहे. जे काही ऑफिशियल डेट आहे बघा तुमचे जे सीईटी सेलने आता पब्लिश केलेले आहे ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती दिलेल्या आहे. कधी कोणती सीईटीची एक्झाम होणार, एमबीए ची कधी होणार, एमएसटी सीईटी कधी होणार, एलएलबी कधी होणार, या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण दिलेल्या आहे, तुम्ही बघून घ्यायचंय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पुन्हा एकदा सांगितलंय बघा, या ठिकाणी जे तुमचे आता फॉलोइंग द अनाउन्समेंट ऑफ द एक्झामिनेशन डेट द प्रोव्हिजनल हॉल तिकीट अँड एक्झाम सिटी इन्फॉर्मेशन स्लिप इज बिगिन रिलीज. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, तुमचं आता प्रोव्हिजनल हॉल तिकीटला काय करण्यात आलेले, रिलीज करण्यात आलेले. जिथं कुठं तुमचं सेंटर लागलं असेल, जे काही सिटी लागली असेल ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. यासाठी काय करायचंय, तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन आयडी सीईटीच्या पोर्टलवरती जाऊन ऍप्लिकेशन आयडी ईमेल आयडी तुमचा आणि पासवर्ड टाकून काय करायचंय, तुमचं प्रोव्हिजनल या ठिकाणी काय करायचंय हॉल तिकीट डाउनलोड करायचंय आणि त्यामध्ये बघायचंय की तुम्हाला एक्झामची सिटी कोणती आलेली आहे. ओके,
मग हे तुमचे आता बघा हे प्रोव्हिजनल हॉल तिकीट असणार, हे फायनल हॉल तिकीट नसणार. मग फायनल हॉल तिकीट कधी भेटणार सर? फायनल हॉल तिकीट आणि प्रोव्हिजनल हॉल तिकीट मध्ये काही बदल असतो का? नाही विद्यार्थी मित्रांनो, काहीच बदल नसणार. फक्त ते प्रोव्हिजनल असणार आणि त्यामध्ये जर काही एक्झाम मध्ये थोडंफार बदल झाले तर तेच काय येणार, त्यामध्ये थोडं बदल येईल आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे काही सेंटर येईल असेल बघा, तो सेंटर तुम्हाला भेटणार आहे. जे प्रोव्हिजनल मध्ये असणार तेच तुमचं फायनल मध्ये असणार आहे. काळजी करून घ्यायचं नाही. जे काही तुमचा हा हॉल तिकीट आहे तोच काय तुमचा फायनल हॉल तिकीट या ठिकाणी असणार आहे. पण हा तुमचा फायनल हॉल तिकीट नाही, हा फक्त प्रोव्हिजनल हॉल तिकीट आहे. मग फायनल हॉल तिकीट कधी येणार? तर बघा यांनी सांगितलंय बघा, ऑल द कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू व्हेरीफाय देअर एक्झामिनेशन सेंटर डिटेल इन्क्लुडिंग डिस्ट्रिक्ट अँड तालुका अँड डाउनलोड देअर फायनल ऍडमिट कार्ड विच विल बी मेड अवेलेबल ऍट लास्ट 4 days द सीईटी एक्झामिनेशन फॉर द कॅन्डिडेट लॉग इन. म्हणजे ज्यावेळेस तुमचा सीईटीचा एक्झाम असेल 4 दिवसा अगोदर काय येणार, तुमचे फायनल या ठिकाणी काय येणार, हॉल तिकीट येणार. ते तुम्हाला तिथून डाउनलोड करायचं आहे. जे प्रोव्हिजनल हॉल तिकीट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला बघून घ्यायचंय तुमचं एक्झामिनेशन सेंटर काय, त्याचे डिटेल काय, ते कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये कोणत्या तालुक्यामध्ये, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली चेक करून घ्यायचंय. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, कॅन्डिडेट आर ऍडवाइज टू रेग्युलरली व्हिजिट द ऑफिशियल वेबसाईट फॉर द अपडेट्स अँड फर्दर इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग द सीईटी एक्झामिनेशन. तर यासाठी तुम्हाला घाबरून जायचं नाही, काही गरज नाही. वारंवार पोर्टलला चेक करण्याची, आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. जे काही नवीन अपडेट असतील बघा मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देत असतो. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचे, तुमच्या मित्रांना शेअर करायचे. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.